मागच्या ब्लॉगमधील मंदिराची शांतता अजूनही मनात होती आणि आज सकाळची सुरुवात झाली बायकोच्या हातून फुलांची परडी घेत। कोकणात दिवस सुरू होतो तो मोबाईलने नाही तर जास्वंदीच्या फुलाच्या सुगंधाने। सकाळच्या या फ्रेश वातावरणात देवासाठी जास्वंदाची फुलं गोळा करणं म्हणजे वेगळीच पर्वणी। सासूबाईंच्या हातचे गरमागरम घावणे ज्याचा सुगंध आला की भूक आपोआप दुप्पट होते आणि सोबत खोबऱ्याची चटणी म्हणजे कोकणातल्या चवीची खरी जादू। सूप जर ताटात वाढलं असेल ना तर ते असंच काहीसं दिसेल। घावणे संपतात समोर आली खोबऱ्याची वडी। कोकणात आलं ना की नो डायटिंग ओनली इटिंग। घावणे आणि खोबऱ्याची वडी पोटात जागा बनवत होती तोच सासरेबुवांनी फणस फोडायला घेतला। माझ्या पोटात तर अजिबात जागा नव्हती पण आमच्या चिरंजीवांनी फणसाचा मनसोक्त आनंद घेतला। आंब्यांसाठी पोटात जागा नव्हती म्हणून आम्ही आंब्यांसोबत दीदीचा फोटोशूट करायचं ठरवलं। फोटोशूट दीदीचा होता पण आनंद मात्र दादाला जास्त होत होता। दीदीला व्हिडिओमध्ये जास्त दाखवता येणार नाही म्हणून दादा म्हणाला मग मीच येतो व्हिडिओमध्ये, पण कदाचित दीदीला हे मान्य नव्हतं। मग मम्माने प्रेमाने दीदीला समजवलं आणि दीदी तयार झाली। पिल्लांसोबत दिवस कसा गेला कळलंच नाही। लवकरच भेटू आपल्या पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये, तोपर्यंत खा प्या आणि मस्त रहा।